गणेश विसर्जन मिरवणुकीचं खास आकर्षण असलेलं श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचा हा रथ जो आहे विद्युत रोषणाने नटलेला याची एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण पाहू शकता फक्त आणि फक्त न्यूज 18 लोकमतवर। हे रथाचं खास वैशिष्ट्य आहे की यावेळेस तो श्री उमांग मलंज असं रथ याचं नाव दिलेलं आहे आणि त्याच्यामध्ये हे एकूण 8 खांब आहेत, 21 नंदी आहेत, 16 झुंबर आहेत आणि जो रथ यांनी बनवला आहे ते खटोकरांचे चिरंजीव आपल्यासोबत आहेत। मला सांगा, मी खरं तर तुमच्या वडिलांपासून तुम्हाला वारसा मिळालेला आहे कलेचा, शिल्पकले, काय आकर्षण यावेळेस? नमस्कार, जय गणेश। यंदाच्या वर्षी 10 दिवस खाली जी सजावट केली गेली होती गणपती बाप्पासाठी, जटोली शिव मंदिर जो मंडळाने देखावा यावर्षी साकारला होता त्यालाच अनुसरून आपण विसर्जन मिरवणुकीमध्ये देखील तोच संदर्भ घेतलेला आहे। भगवान शंकरांचा आणि गंगेचा जो संवाद मुद्गल पुराणामध्ये आढळून आला त्याच्यामध्ये भगवान शंकरांनी गणेश हृदय स्तोत्र जे गंगेंना सांगितलं तर त्याच्या अर्थामध्ये 21 गणपती बाप्पाची नावं आपल्याला आढळून आली आणि त्या नावांना अनुसरून वरच्या बाजूला आपण 21 कळस घेतलेले आहेत आणि खालच्या बाजूला आपण 21 नंदी घेतलेले आहेत आणि वरच्या बाजूला जो गोल घुमट आकार आहे तो भला मोठा असा रुद्राक्ष आणि त्याच्यावरती भगवान शंकरांची मूर्ती आपण तयार केलेली आहे आणि बसवता येत नाही। येस, हे होते खटोकरांचे चिरंजीव यांनी सांगितलं की हा जो रथ आहे हा बनवलेला आता इथं हाईटमुळे तो हा जो वरती शंकराची मूर्ती आहे हा वरती बसणार आहे नंतर आणि हा दगडूशेठचा यावर्षी देखावा याला अनुसरूनच हा रथ बनवलेला आहे। म्हणजे जटोली मंदिर बनवलेलं आपल्याला माहिती आहे, त्याला अनुसरून मग रथ पण तसंच आहे म्हणून त्याचं नाव उमांग मलज असं ठेवलेलं आहे आणि ही शंकराची मूर्ती वरती कळसावर असेल आणि हा 8 खांबी विद्युत रोषणाईने नटलेला रथ पाहण्यासाठी पुणेकर ऑब्व्हियसली उत्सुक असतील, आतुर असतील। त्याच्या आधीच आपण एक्सक्लुझिव्ह दृश्य फक्त न्यूज 18 लोकवर पाहू शकता। व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश कदमसह चंद्रान फुंदे, न्यूज 18 लोकमत।